गणपतीची पूजा केली काय रे? ए बाला, तू गणपतीची पूजा केली काय? झाली का पूजा तुझी? काल केली काय पूजा तू गणपतीची? हा बाला, केली. गणपतीची पूजा केली, गणेश जयंती साजरी केली, षोडोपचार पूजा सुद्धा केली. काल तू म्हणतो पूजा केलीस का? तर केली. पण मित्रांनो, ती षोडोपचार पूजा नव्हती. नाही करू शकलो. का नाही करू शकलो? कारण माझं आणि या भूमातेशी जो संबंध होता, जी एकरूपता होती, ती मी टिकवू शकलो नाही. शहरात आलो, शहरात राहिलो, त्यामुळे या भूमातेशी माझा जो संपर्क होता तो तुटलेला आहे. त्या आदिमातेशी जो संपर्क होता तो तुटलेला आहे. तर काय करू, कसं करू? आता ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे, सनातनी वास्तववरती. षोडोपचार पूजा कशी असावी, जाऊन बघा तिथे. या माझ्या चॅनलवरती सनातनी वास्तव, षोडोपचार पूजा कशी असावी, काय त्याच्या मागची रहस्य आहे ते समजून घ्या. त्याच्यावरती इथे मी काय सांगत बसत नाही, पण ती षोडोपचार पूजा मी करू शकलो नाही. पण जी काय करायची होती ती षोडोपचार पूजा केली. त्याच्याशी मी एकरूप झालो आणि त्याप्रमाणे उपवास सुद्धा ठेवला. त्याप्रमाणे त्याला पूर्ण अन्नाचं प्रसाद सुद्धा दाखवला. षोडोपचार पूजा केली, त्याच्याशी एकरूप झालो. जेवढं जमेल तेवढं केलं, जेवढं साध्य होईल तेवढं केलं. कारण शेवटी काय, सनातनी वास्तव आहे आणि या सनातनी वास्तवशी मी खूप दूर गेलेलो. परसातली फळं मी वाहू शकलो नाही. परसातली फुलं वाहिलीत, पण परसातली फळं वाहू शकलो नाही. कारण राहतोय कुठे मी? शहरात राहतोय. काय करणार, काय परिस्थिती आली आहे. तशी लावली आहेत, पपईची झाडं वगैरे आहेत, फळं व्हायला असतं, ते यायला हवं. असो, आता काय करणार. षोडोपचार पूजा आता कशी केली जाते, काय केली जाते ते बघा. येऊन बाला काय सांगणार आणि बाला काय समजवणार. अजून तो बाल्यावस्थेतच राहिलेला आहे, अजून तो बाळात राहिला आहे. अरे, गणपतीची पूजा केलीस का? तू केलीस का? अरे, तू केलीस का? विचार करा आता. गणपतीची पूजा, गणपती, आम्ही त्याचे गण आहोत, तो आपला अधिपती आहे. त्या अधिपतीची आपण पूजा करतो का? विचार करा. मला विचार कर.